ही दृश्य थेट सांगलीमधून आहेत। ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आहेत। बैलगाडा शर्यतीचं आयोजन सांगलीमध्ये केलं गेलंय आणि त्याची थेट दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहत आहात। बैलगाडा शर्यत काही वेळामध्ये इथे होणार आहे, आयोजित केली गेलेली आहे। त्यासाठीची गर्दी आपण बघतोय। आपल्या सर्वांसाठीची बैलगाडीचं शर्यतीचं आयोजन माननीय संदीप गिट्टे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण राज्यामधील ही पहिलीच शासनाच्या परवानगीनंतर सुरू होणारी बैलगाडी शर्यत आज आपल्या नांगोळे गावामध्ये या ठिकाणी सुरू होते। त्याचा अभिमान आपल्याला पाहिजे, म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करा। थोडंसं दोरीपासून लांब थांबायचं आहे। ब गटाच्या शर्यती संपलेल्या आहेत। आता यानंतर पुढचा गट सुटणार आहे। जी गाडी आहे थोडीशी आपण बाजूला घ्यावी आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे, दोरीपासून थोडंसं 2 फूट आपण लांब थांबायचं आहे। साऊंडवाले गाणं लावू नका तुम्ही शर्यतीच कुठला तर। स्टेजच्या समोरचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी जरा साईड लावायचं आहे। ही दृश्य थेट सांगलीमधून आपण बघतोय। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यत सुरू होईल पुढच्या काही क्षणांमध्ये, त्याची अनाउन्समेंट सुरू होती। त्याचं जे नियोजन आहे, अ गट ब गट कशा पद्धतीने ही बैलगाडा शर्यत होईल त्याच्याविषयी आता सूचना दिल्या जात आहेत। बैलगाडा शर्यतीचं सांगलीमध्ये जे आयोजन करण्यात आलेलं आहे, ही राज्यातली पहिली बैलगाडा शर्यत आहे अशी घोषणा इथं केली जाते। त्यांच्या वाढदिवसासाठी लाख लाख शुभेच्छा। महाराष्ट्रातील न्यायालयाच्या या आदेशानंतर खरं तर सांगलीमध्ये ही जी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आलेली आहे, तिथे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे। सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज आहे। इतका मोठा परिसर आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य होऊ शकेल। मास्क लावल्याशिवाय काही लोक दिसत असतील तर आमचे प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत मास्क लावण्याची सूचना नक्की पोहोचवतील अशी आपण अपेक्षा करूया। बैलगाडा शर्यत जरी आयोजित करण्यात आलेली असली तरी बैलगाडा शर्यती संदर्भातले नियम तर पाळायचेच आहेत, पण सध्या कोरोना संदर्भातले नियम सुद्धा पाळावे लागणार आहेत। ही सांगलीतली थेट दृश्य आपण बघतो आहोत। राज्यातली पहिलीच बैलगाडा शर्यत इथं आयोजित केली जाते असं सांगतायत आयोजक। आणि सांगलीमधल्या या बैलगाडा शर्यत बघण्याकरता आजूबाजूच्या गावांमधून ज्या ज्या ठिकाणांहून बैलगाडा चालक मालक आलेले आहेत त्या त्या गावांमधून सगळे नागरिक ही बैलगाडा शर्यत बघण्याकरता आलेत, पण कोरोनाचे सगळे नियम पाळावेत अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया। आपले प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत या सूचना नक्की पोहोचवतील। आयोजकांनी सुद्धा तशा सूचना उपस्थित असलेल्यांना कराव्यात अशी सुद्धा आपण अपेक्षा करूया। तालुक्यातील काँग्रेस आईचे तालुकाध्यक्ष गेले 7 वर्षांहून अधिक काळ बैलगाडा शर्यती महाराष्ट्रामध्ये बंद होत्या। त्याची सुनावणी मागचे काही वर्ष सुरू होती आणि त्यात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मागच्याच महिन्यात झाला आणि त्यानंतर 2-3दा बैलगाडा शर्यती आयोजित करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो यशस्वी झाला नाही किंवा ज्या बैलगाडा शर्यती झाल्या त्यात काहीतरी विघ्न आली। त्यामुळे आता सांगलीतली ही दृश्य आपण बघतोय। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यत सुरू करण्यात आलेली आहे आणि काही क्षणामध्ये या बैलगाडा शर्यती सुरू होतील, पण कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्येच्या आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलेलं आहे। राष्ट्रीय किसान महासंघाचे कोर कमिटीचे विद्यमान सदस्य आहेत माननीय संदीप गिट्टे पाटील साहेब, राजमाता बैलगाडी शर्यत संघाचे संस्थापक संदीप गिट्टे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीमध्ये ही बैलगाडा शर्यत भरवण्यात आलेली आहे असं आयोजना दरम्यान आपण ऐकतो आहोत। किसान आंदोलनाद्वारे दिल्ली येथे 250 ही बैलगाडा शर्यत सुरू करण्याचा निर्णय झाल्यापासून सांगलीमधली ही पहिली बैलगाडा शर्यत आहे। यवतमाळचे आमदार
कोरोनाचे सगळे नियम पाळून आणि बैलगाडा शर्यती संदर्भातला निर्णय देताना कोर्टानं सशर्त परवानगी दिलेली आहे, त्यामुळे त्या शर्ती अटींचं सुद्धा पालन झालं असेल अशी सुद्धा आपण अपेक्षा करूया. पण सांगली आणि आजूबाजूच्या परिसरातले नागरिक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. अनेकांनी मास्क लावलेला नाही, हे दुर्दैवानं आपल्याला इथं स्पष्ट करावं लागेल. माननीय दांडगे साहेब, पण अनेक वर्ष बैलगाडा चालक मालक या दिवसाची वाट बघत होते की कधी एकदा बैलगाडा शर्यत सुरू होते. त्याप्रमाणे बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी महाराष्ट्रामध्ये मिळालेली आहे. मागच्याच महिन्यात हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आणि त्यांचा भव्य सत्कार आणि त्यानंतरची ही बैलगाडा शर्यत सांगलीतली आपण बघतो आहोत. कोळीकर यांच्या शुभ हस्ते काही वेळापूर्वी सगळ्यांना सूचना केल्या जात होत्या, दोर बांधून विद्यार्थी दशेमध्ये खिलाडूवरती ठरवलं गेलेलं आहे की बैलगाडा शर्यती कशा आयोजित केल्या जातील आणि त्याच्या पुढे नागरिकांनी येऊ नका असं आवाहन त्यांना केलं गेलंय. ही व्यासपीठावरची दृश्य आपण बघतोय. स्थानिक लोकप्रतिनिधी काही या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीप बाबा गीते पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं ही बैलगाडा शर्यत भरवली जाते असं कळतंय. यांचा सत्कार आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी व्यासपीठावर होतोय. त्यांचं आयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आहेत. त्यामुळे दूरपर्यंत सांगलीत जिथे ही बैलगाडा शर्यत होते त्याच्या आजूबाजूला दूरपर्यंत काय वातावरण आहे ते आपण बघू शकतोय. डौल मोराच्या मानाचा डौल मानाचा जगरामाच्या बाणाचा जग बाणाचा तान्या सर्जा तुझं नाम धोडी तान्या सर्जा तुझं नाम धोडी पुन्हा हवीत हाती घोडी माझ्या राजा पुन्हा हवीत हाती घोडी माझ्या राजा डौल मोराच्या मानाचा डौल मानाचा जगरामाच्या बाणाचा जग बाणाचा. माननीय दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर माजी उपसभापती कवटेमंका आणि कवटेमंका मार्केट कमिटीचे माजी सभापती यांच्या शुभ हस्ते माननीय रत्नाकर नवले साहेब DYSP यांचा सन्मान व्यासपीठावर होतोय. आणि शेतकऱ्यांच्यावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व माननीय रत्नाकर नवले साहेब यांचा सन्मान व्यासपीठावर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे. धन्यवाद. हे सर्व प्रेक्षकांना एक सूचना आहे, ते दोरीच्या आतमध्ये कोणी जाऊ नका आणि एकदम दोरीला खेटायलाही जाऊ नका. सांगलीत जशी ही बैलगाडा शर्यत सुरू होते त्याचं थेट प्रक्षेपण बघण्याचा प्रयत्न आपण करूया. पण सुरुवातीला एक मोठी बातमी येते त्याकडे वळणार आहोत. बुलीबाई प्रकरणातील एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. 21 वर्षाच्या विशाल कुमारला अटक झालेली आहे. आरोपी सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. एका महिला आरोपीला उत्तराखंडामधून अटक झालेली आहे. आरोपी विशालला बँगलोरमधून अटक झाली आहे. प्रकरणातील आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. बुली हे एक ॲप होतं ज्या ॲपवर महिलांचे मॉर्फ केलेले फोटो टाकले जायचे आणि बोली लावली जायची. अशा प्रकारचा एक धक्कादायक भयंकर प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. अजित, काय अपडेट? अजून एकाला अटक झाली आहे या सगळ्या प्रकरणात. सुवर्ण, यातील जो आरोपी आता अटक झालेला त्याचं नाव विशाल कुमार आहे. 21 वर्ष आरोपी आहे. सिव्हिल इंजिनियर आहे आणि याने हा ग्रुप तयार केला होता. याच्यापैकी बरेचसे लोक जे आहेत ती याच्या कनेक्ट मध्ये होती आणि मुख्य आरोपी जो आहे त्याच्या सल्लग ही व्यक्ती जी ती काम करत होती असं
तपासामध्ये समोर आल्यानंतर या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. मुंबईतल्या सायबर सेलनं त्याला अटक केलेली आहे. नुकतंच याला बँड्रा कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे. आता कोर्टाने याला सायबर पोलिसांची कोठडी दिली की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये, कारण अजूनही सुनावणी सुरू आहे. साधारणपणे लोकांचे फेक प्रोफाईल तयार करायचे, त्यांचे फोटोज अपलोड करायचे आणि त्यांच्याविषयी अश्लील वक्तव्य करायची, अशा पद्धतीचं सगळं हा रॅकेट होतं आणि हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होतं. त्यामध्ये अनेक बड्या व्यक्तींची नावं किंवा समाजातील प्रतिष्ठित लोकांची फोटो जे आहेत ते याच्यामध्ये वापरले गेले होते आणि ज्याची तक्रार जी आहे ती वारंवार करण्यात आली होती. खरं तर हे प्रकरण आधी देखील झालं होतं, त्यावेळी त्याचं नाव बदलून बुल्लीभाई नाव जे आहे ते आता ठेवलं होतं आणि तिथून हा सगळा प्रकार सुरू झाला होता. नक्की. दुसऱ्यांदा हे प्रकरण होतंय आणि त्याची दखल जी आहे सायबर सेलने यावेळी गंभीरपणे घेतलेली आहे आणि या प्रकरणी अटक सत्र सुरूच आहे. नक्की. धन्यवाद अजित, आपण माहिती दिल्याबद्दल. बातमी अमरावतीमधून आहे. अमरावती जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये ओमायक्रॉनचे 2 रुग्ण आढळलेले आहेत. जिल्ह्यात आढळलेले रुग्ण युगांडावरून आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. अमरावतीत ओमायक्रॉनचे 2 रुग्ण आढळलेले आहेत. युगांडावरून ते आलेले आहेत. त्यांची चाचणी केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले. मग जिनोम सिक्वेन्सिंगसाठी स्वॅब पाठवलं असता ते रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळलेले आहेत. अर्थात त्यांना क्वारंटीन करून त्यांच्यावर उपचार सुरू झालेले आहेत. मात्र अमरावतीमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला बघायला मिळतोय. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार बोलतायत. थेट प्रक्षेपण. हा आढावा घेत असताना महाराष्ट्रामध्ये कोविडचे रुग्ण मागच्या काही आठवड्यांमध्ये वाढलेले दिसत आहेत. त्याची संख्या जवळपास दुप्पट तिप्पटच्या पुढे गेलेली आहे. त्याचबरोबर ओमिक्रॉनचे पण केसेस वाढतात. त्याच्यामध्ये मुंबईमध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल, केसेस जास्त प्रमाणात आहेत. आता काल जसं कमिशनर साहेबांनी इथे आदेश दिलेत की मायक्रो कंटेनमेंट झोन त्या बिल्डिंगला जर पेशंट वाढले तर ती गाईडलाईन्स दिली आहे. आत्ता ॲक्टिव्ह मोडमध्ये काही ठिकाणी काही गाईडलाईन्स दिल्या आहे. जिथे पेशंट आहेत तिथल्या भागाला तात्काळ तिथेच मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये काम करण्यास सुरुवात झालेली आहे. आपण जर आत्ताच काळजी घेतली तर ते रोखण्यासाठी, याचा प्रसार रोखण्यासाठी आपण वेळेवर काळजी घेतली तर ते जास्त प्रमाणात पसरणार नाही. आणि त्यासाठीच केंद्र सरकार सातत्याने गाईडलाईन देत आहे. याच्यामध्ये रोज स्वतः केंद्रीय कॅबिनेट मिनिस्टर मनसुखभाई मांडवियाजीसुद्धा ओमिक्रॉनच्या संदर्भात, कोविडच्या संदर्भात इमर्जन्सी आढावे मीटिंग्स घेत आहेत. हेल्थ सेक्रेटरी यांनी देखील प्रत्येक राज्याच्या हेल्थ सेक्रेटरींशी चर्चा केली आहे. परवा सगळ्या राज्याच्या हेल्थ मिनिस्टरबरोबर कॅबिनेट मिनिस्टरांची मीटिंग पण झाली आहे. प्रत्येक राज्यावर केंद्र सरकारचं लक्ष आहे. कुठे काही मदतीची गरज असेल तर केंद्र सरकारची टीम तिथे जाते. ती टीम तिथे जाऊन ॲक्टिव्ह मॅनेजमेंटमध्ये कुठे काही अजून करता येईल का यासाठी सेंट्रल टीम काम करत आहे. प्रत्येक ठिकाणी टेस्टिंग वाढले पाहिजे. टेस्टिंग वाढवण्यासाठीच्या किट्स घेण्याचे राज्यांना अधिकार दिलेत, निधी दिला आहे. कुठेही कसली कमी पडणार नाही यासाठी हे प्रिपेअर्डनेस पॅकेज पण दिलेत. मग अगदी जिल्ह्यामध्ये तुमचे मेडिसिनची उपलब्धता असेल, पेडियाट्रिक युनिट्स असतील, या सगळ्या बाबतीत केंद्र सरकारने पूर्ण मदत दिली आहे. स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी देखील इमर्जन्सी मीटिंग घेऊन ओमिक्रॉनच्या आढाव्याबाबतीत विशेष सूचना पण दिल्या आहेत. या बाबतीत केंद्र सरकार जागरूकतेने सातत्याने गाईडलाईन्स राज्यांना पाठवत आहे. खास करून मुंबईत गेल्या काही दिवसामध्ये कोविडचे रुग्ण जास्त वाढत आहेत, झपाट्याने वाढवते, दुप्पट तिप्पट वेगानं. मुंबईसाठी काही विशेष सूचना आहेत केंद्राकडून?
नाही, नक्कीच फक्त मुंबई म्हणून नाही तर जिथे पण अशी संख्या वाढेल. तुम्ही बघितलं असेल आज पण केरळ, महाराष्ट्र ही राज्य अशी आहेत की जिथे ही संख्या रुग्णांची वाढतेच आहे कम्पॅरेटिव्हली अदर स्टेट्स. तर ह्या राज्यांना सतर्कतेचा इशाराही दिलेला. केंद्र सरकारने स्पेशल त्यांना गाईडलाईन पत्रही लिहिलेली आहेत. आणि जर आता तिथे काळजी घेतली नाही तर भविष्यात ही संख्या वाढू शकते. याच्यासाठी किती तयारी झाली हे सुद्धा केंद्राने वारंवार सूचित केलेलं आहे. आणि खास करून आपण म्हणाला तसं मुंबईमध्ये नक्कीच ही काळजीची गोष्ट आहे की संख्या वाढते आणि आत्ताच तिथे कंट्रोल करायला पाहिजे. आणि आपल्या माध्यमातून मी तर सगळ्यांनाच विनंती करेन की जे पण बाहेर पडतात किंवा गर्दीच्या ठिकाणी किंवा अननेसेसरी ट्रॅव्हलिंग किंवा मायग्रेशन होत असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे. कारण आपण आत्ता या सूचनांचं पालन नाही केलं तर परत एकदा हा धोका वाढू शकतो. मुंबईचे महापौर आणि आयुक्त दोघेही असं म्हणतात की 20,000 पेक्षा जास्त जर आकडा गेला तर पुन्हा एकदा लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊन लावावं लागेल. याला केंद्राकडूनच ह्या असे आदेश आहेत. पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने मुंबई किंवा इतर राज्य जात आहेत असं वाटतं केंद्राकडून? नाही, केंद्र सरकारने तेच सांगते. केंद्र सरकारने हा निर्णयच राज्यांना दिला आहे. केंद्र सरकारने सांगितलं की जर तिथे जी जी आवश्यकता असेल, समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये पेशंटची संख्या अचानक वाढत असेल तर तिथल्या स्थानिक प्रशासनाला तो अधिकार आहे. ते तिथे मायक्रो कंटेनमेंट झोन करू शकतात. याचा अर्थ असा नाही की सगळीकडेच तुम्ही बंद करणार, परंतु तिथे नाही रोखलं जर ते सुपर स्प्रेडर व्हायला लागलं तर परिस्थिती गंभीर होईल. म्हणून त्या त्या राज्यांना ते अधिकार दिले. त्यांनी ती निर्णय क्षमता ओळखून आणि ते करू शकतात. ताई, तुम्ही आता म्हणलं की केंद्र सरकारचं सर्व राज्यांवरती लक्ष आहे आणि आता प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये रुग्णांची आपल्याला संख्या वाढताना पाहायला मिळते. आताच तुमची काही वेळापूर्वी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. राज्य सरकारने काय केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे आणि केंद्र सरकार नेमकं राज्याला आता काय देणार आहे? नाही, याच्या बाबतीत राज्य सरकारने मागणी केलेली होती वॅक्सिन्स. ते वॅक्सिन्स पुरवठा केलेला आहे. आज सगळ्या राज्यांना करोडोचे डोस बॅलन्स आहेत. वॅक्सिनच्या बाबतीत कुठेही कमतरता नाही आहे. मागे ती मागणी होती आणि त्या बाबतीत पुरवठाही झाला. आपण म्हणालात तसं काही मागण्यापेक्षा केंद्र सरकारने देऊन टाकलं आहे. ECRP 1 पॅकेज पण देऊन टाकलं आहे 1100 करोडचं आणि ECRP 2 मध्ये 23,000 करोडचं पॅकेज पण दिलं. त्याच्यात महाराष्ट्राला पण ॲलोकेशन निधी केला आहे. काम आता राज्यांनी करून घ्यायचं आहे. ॲक्टिव्ह मॅनेजमेंट खालीपर्यंत ती झाली की नाही हे राज्यांनी करायचं. मॅडम, यापूर्वी ज्यावेळेस दोनदा कोरोनाच्या लाट आल्या होत्या पूर्ण, त्यावेळेस राज्याचं सरकार किंवा राज्यात मृत्यूचं प्रमाण हा अतिशय जास्त होता. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सुद्धा या संदर्भात पत्रव्यवहार करून RT-PCR असेल किंवा ICU बेड्स असतील याच्यावरनं तात्पुरे ओढले होते. आता केंद्र सरकार, कारण की महाराष्ट्रामध्ये सरकार वेगळं आहे, राज्यातले अनेक म्हणजे आरोग्य मंत्र्यांपासून सगळे नेते हे केंद्र सरकारकडे सांगतात की आम्ही हे मागतो पण हे देत नाही. आता ही खबरदारी आत्ताच घेताय का तुम्ही? आणि बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार बोलत आहेत. और रिस्ट्रिक्शंस बढ़ाने चाहिए. आज के मीटिंग में खास करके महाराष्ट्र को जो कोविड रिलेटेड केसेस है वो बढ़ रहे हैं और यहाँ पे कोविड को लेके हो या ओमिक्रॉन के केसेस को लेकर हो, क्या तैयारियाँ हुई है? कुछ पिछले लगातार कुछ महीनों से केंद्र सरकार ने पैकेजेस दिए. कोविड के पेशेंट को, चाहे वो गांव में हो, चाहे वो ज़िले में हो, चाहे वो शहर में हो, उसके लिए ट्रीटमेंट के लिए सुविधा मिले, इसके लिए ECRP 1, ECRP 2 ये पैकेजेस दिए गए. प्रत्येक राज्यावर केंद्राचं लक्ष आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज आहे असं भारती पवार म्हणत होत्या. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पण दिवसभरातल्या ताज्या बातम्या अपडेट बघण्याकरता news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.